माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक स्पेशल रेसिपी दाखवणार आहे जी आहे बेबी फूड रेसिपी। माझी मुलगी आता 1 वर्षाची झालेली आहे आणि मी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला सुरुवात केलेली आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशीच एक स्पेशल लंच रेसिपी जिला आपण म्हणू शकतो मिक्स व्हेज राईस किंवा स्पिनच कॅप्सिकम राईस। तर ही खूपच पौष्टिक, खूपच हेल्दी आणि कलरफुल रेसिपी आहे जेणेकरून तुमची मुलं अट्रॅक्ट होतील ती खाण्यासाठी। ही डिश टेस्टी खूप लागते। तर आता ह्याचं आपण साहित्य आणि कृती पाहूया, पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे ना? जर नसेल केलं तर ते रेड कलरचं सबस्क्राइब बटन आहे ना, त्याला प्लीज क्लिक करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा, म्हणजे जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओज अपलोड करू तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता आणखीन वेळ वाया न घालवता आपण स्ट्रेट रेसिपीकडे वळूया। साहित्य इथे मी 2 टेबलस्पून तांदूळ आणि 2 टेबलस्पून मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर 1 कप पालक घेतलेला आहे। हे आहे जिरं, थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग। त्यानंतर इथे मी घेतलेली आहे शिमला मिरची बारीक चिरून, 1 टोमॅटोचा तुकडा घेतलेला आहे बारीक चिरून आणि थोडासा कांदा बारीक चिरून। तसंच मी कोथिंबीर आणि कढीपत्ताही घेतलेला आहे आणि ही आहे आलं लसूण पेस्ट। इथे आपण कोणत्याही प्रकारचे मसाले वापरणार नाही आहोत म्हणून मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीसाठी। तर हे झालं साहित्य। आता आपण कृती बघूया। कृती सुरू करूया। मी कुकरमध्ये 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। आता मी यामध्ये घालणार आहे हिंग, त्यानंतर जिरं, आता मी घालते कढीपत्ता आणि कांदा। गॅस स्लो आहे आणि त्यात मी टाकणार आहे आलं लसूण पेस्ट। आता आपण यात टोमॅटो टाकूया। आणि शिमला मिरची। हा राईस छान कलरफुल होणार आहे। लहान मुलं युजुअली पटकन काही खात नाही, तर असं त्यांना कलरफुल वगैरे करून दिलं तर ते आवडीने खातात। आता यात मी टाकणार आहे हळद, आता यात मी राईस टाकते, राईस आणि मूग डाळ जे मी धुवून ठेवलेली आहे। आपण 1 कप पाणी घालूया। हा राईस आपण लहान मुलांसाठी करतोय त्यामुळे त्याला आपल्याला थोडासा मऊसरच करायचा आहे। आता सगळ्यात शेवटी मी घालणार आहे पालक। पालक मी भरपूर घेतलेला आहे कारण त्यात आयर्न असतं आणि तसंही तो शिजून खूपच कमी होतो, त्याच्यामुळे मी भरपूर पालक घेतलेला आहे।
आता मी थोडं मीठ घालणार आहे। मी माझ्या मुलीसाठी काळं मीठ वापरते, रॉक सॉल्ट। तर हे मीठ मी घालत आहे थोडंसं। पालकमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे अगदी। यात आणखीन थोडंसं पाणी घालावं लागणार आहे। आणि वरून थोडी कोथिंबीर टाकते। आपण लहान मुलांना जर आत्ताच सगळ्या भाज्यांच्या चवीच्या सवयी लावल्या तर मोठे झाल्यावर ते त्रास नाही देणार असं मला वाटतं, म्हणून मी माझ्या मुलीला सगळं खायला देते। तर झालेलं आहे, आपण कुकरचं झाकण लावूया। झाकण लावलेलं आहे। आता आपण याच्या 2 शिट्ट्या घेणार आहोत आणि आपला राईस तयार असेल। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण उघडून पाहूया की आपला राईस कसा झालेला आहे। परफेक्ट। तुम्ही पाहू शकता भात अगदीच मऊ झालेला आहे आणि त्याचा सुगंधही फार छान येतोय। माझ्या मुलीला हे नक्कीच आवडणार आहे। फारच छान सुगंध सुटलेला आहे या राईसचा आणि त्याचं टेक्स्चरही व्यवस्थित झालेलं आहे, जेणेकरून माझ्या मुलीला ते खाता येईल। कारण की ती लहान आहे, तिला अजून सगळे दात आलेले नाहीयेत आणि ती चावू नाही शकत। तर हे परफेक्ट झालेलं आहे। पाहिलात किती सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। मला टोटल 10 मिनिट्स लागले, 5 मिनिट प्रिपरेशनसाठी आणि 5 मिनिट ते शिजवण्यासाठी, आणि लगेच ही रेसिपी झालेली आहे। 10 मिनिटात तुम्ही तुमच्या मुलाला एकदम टेस्टी असं जेवण देऊ शकता। तर अशाच प्रकारे मी वेगवेगळे व्हेरियंट्स बनवते, जसं की पनीर राईस, किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन राईस, आणि आणखीनही बरेच व्हेरियंट्स आता आपण करू शकतो। तर तुम्हाला जर ह्या लंच रेसिपीज पाहायच्या असतील आणखीन, तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि आपण असे व्हिडिओ आणखीन बनवूया। तर आताचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।